सांगितलाय. मन हळवे झाले, मन हळवे झाले, त्या गोड आठवणीने आज डोळे पाणवले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे व माझ्या मित्र मैत्रिणींनो, मी जे आज तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे. पहिली वेळेस शाळेत आलो होतो तेव्हा खूप भीती वाटायची की शिक्षक आपल्याला समजून घेतील ना. शाळेत आलो तेव्हा आठवणीला असताना मॅडम क्लास टीचर होत्या. मॅडम खूप भारी शिकवायच्या. मला तर त्यांची कविता खूप आवडायची. मॅडमची कविता इतक्या भारी म्हणायच्या की मायभू तुझे फेडी न पांग सारे, ही कविता इतक्या भारी म्हणायच्या असं वाटायचे ऐकतच राहावं. तर अशा मॅडम होत्या. आणि 9वीला पण मॅडमच क्लास टीचर होत्या. आणि मग 10वीला आलो तेव्हा खरा सर क्लास टीचर होते. तर खरा सर इंग्रजी शिकवायचे, इतकेच भारी शिकवायचे, खूप भारी. मन आम्ही तेव्हा लक्ष देत नव्हतो. तेव्हा धिंगाणा मस्ती खूप करायचो. खरा सर शिकवायला आले की आम्ही खरा सरांना म्हणायचो की सर आज खूप कंटाळा आलाय. काही मुली म्हणायच्या सर आमचा खूप अभ्यास राहिलाय. पण खरा सर म्हणायचे भामट्यांनो अभ्यास करा. खरंच पण 10वीत खूप मजा केली. पण असं वाटतंय होतं 10वी कधीच येऊ नये. पण असं वाटायचं की कधी 10वीत जातो. पण 10वीत आल्यापासून असं वाटायचं की 10वी कधी संपू नये. जगरवाल सर तुम्ही काय आठवणीत राहता. तुमच्यासारखे सर जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात बघितले तरी तुमच्या सारखं माणूस शोधून सापडणार नाही. इतकं कोणीच आम्हाला समजून घेत नव्हतं जे तुम्ही आम्हाला समजून घेत होतात. साथ दिली तुम्ही सर, साथ दिली सर तुम्ही. सुखदुःखाच्या वळणावर कधी मार्गदर्शन तर कधी हात मदतीस पुढे सर. जगरवाल सर खूप चांगले होते. ते जायला नव्हते पाहिजे पण त्यांना जावं लागलं. पण माझं देवाकडे एकच मागणं आहे, जगरवाल सरला जिथे कुठे जाते ना तिथे त्यांना खूप खुश आणि सुख द्यावे. कारण माझी छोटी मोठी सर्व अडचण समजून घेतली आणि स्वतःच्या मुलीसारखी समजून घेतलं. सर म्हणायचे मला मुलगी नाहीये पण तुम्हीच माझ्या मुली आहेत. सर असे होते आमचे जगरवाल सर. त्यांच्याबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे. नाईक सर मराठीचे शिक्षक आहेत. तर नाईक सर खूप चांगले आहेत. नाईक सर खूपच मजा करतात. नाईक सरांनी एकच कविता बनवली होती पण ती कविता मला लय आठवायची. नाईक सर व्याकरण इतकं चाली खाली म्हणून दाखवायचे, खूपच आवडायचं. नाईक सर इतकं भारी शिकवायचे, खूप भारी शिकवायचे. सर मला रोज म्हणायचे अभ्यास कर बाळांनो, अभ्यास शिवाय काहीच नाही. नाईक सर म्हणायचे हेच वय आहे तुमचं खेळण्याचं आणि बिघडण्याचं. तर असे आमचे नाईक सर, त्यांच्याबद्दल किती बोललं तरी कमीच आहे. शिंदे सर हे हिंदीचे शिक्षक होते. तर ते हिंदीत खूप छान शिकवतात. सर शाळेत यायच्या अगोदर मुली वेण्या पाडत नव्हत्या पण सर म्हणाले की वेण्या दिसल्याच पाहिजे. मुली म्हणत होत्या की आम्ही वेण्या पाडणार नाही पण सरांनी एक दोघीला आणलं तेव्हापासून मुली काढायच्या लागल्या. एके दिवशी सर शिकवत होते आणि मी बोलत होते तर सरांनी बघितलं तर म्हणाले अंजली उभा राहा. मग मी उभा राहिले. मग सर म्हणाले चल होय वर्गाच्या बाहेर. मला वाटलं मजाक करत आहेत आणि मी वर्गाच्या बाहेर आले आणि सरांनी शिकवायला चालू केले. मग मी रडायला लागले तर सरांना बरं नाही वाटलं म्हणून सरांनी लगेच वर्गात बोलावलं. तर ही घटना माझ्या कायम लक्षात राहील. आमच्याकडून काही चूक झाली तर लगेच घरी पप्पाला फोन लावायचा म्हणून आम्ही चूक करायच्या आधी 100 वेळेस विचार करायचो. तर शिंदे सर, नाईक सर, उडान सर, बुधेकर सर, खरात सर, काळे सर, गायकवाड सर, शिवा मामा, टोके मामा, तुम्हाला जर माझ्याकडून चुकून एखादा शब्द वाईट बोलले असेल तर सॉरी. धन्यवाद.